मासोळीची जशी अवस्था होते बेचैन तुझ्या विन जीव जसा जणू गाईस पाहत वत्स फिरे तळपेनच पाणी मिळे राहण्या त्या मासळीचा जणू प्राण हरे। त्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे। तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा 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 केव्हा भेटसी केशवा 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 तैसे सारे माझा जीवा तैसे सारे माझा जीवा। सांभाळ शब्द डोक्यामध्ये घुमायला लागले निवृत्ती दादांच्या आणि रडणाऱ्या ज्ञानोबाच्या डोक्यावर हात ठेवला निवृत्ती दादांनी। रडू नको ज्ञाना, तू ज्ञानाचा अवतार आहेस, रडू नको। दुसऱ्या हाताने सोपान देवांना सांभाळलं, पाठीवरून हात फिरवला, रडू नको। आपल्या आई बाबांनी सांगितलं ना आपल्यासाठी जीव गमावला ना, आता आपल्याला खंबीर व्हायचं आहे। मायबापाचं छत्र हरवल्यानंतर मोठा भाऊ त्यांच्या आई वडिलांचं छत्र होत असतो, त्या नियमाला अनुसरून विश्वगुरु निवृत्ती दादा दुःखाच्या त्या समुद्रामध्ये बुडालेले असताना सुद्धा आपल्या भावंडांना धीर देतात। लहानशी मुक्ताबाई तिघांकडे पाहून रडायला लागली। तीनही भावंडांना सांभाळत रडणाऱ्या शोक करणाऱ्या आणि आई वडिलांची आठवण करणाऱ्या भावांना समजावता येत नाही तरी समजावण्याचा प्रयत्न करतात। आणि एकदम निवृत्ती दादा उठून उभे झाले आणि तिघही भावंडांना आपल्या जवळ बोलावलं, इकडे या। आणि ज्ञानदेव सोपान उभे होऊन निवृत्ती दादांकडे गेले, दोघांच्या खांद्यावर हात टाकला आणि छोट्याशा मुक्ताबाईला बोलावलं, मुक्ते ये बाई इकडे। आणि चारही भावंडांनी एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला। तू बीब साखर बीकर आपण कधी मागायचं नाही, आणि मायबाप निघून गेले म्हणून आपण आता रडायचं नाही। मुसफुसणाऱ्या हंबरणाऱ्या गायीसारखी अवस्था, पण तरी सुद्धा आपल्या पिलांना सांभाळावं अशी अवस्था निवृत्ती दादांची झाली। डोळे बंद केले ज्ञानाने आणि भिक्षा झोळी लावलेले विठ्ठल पंत डोळ्यापुढे उभे राहिले। मायबापा एवढं श्रेष्ठ क्षेत्र या जगामध्ये नाही आहे माझ्या मायबापांना। झोपडी गवताची असू द्या, पण मोतीबिंदू झालेली माय जर त्या झोपडीत असेल तर ते लाखो करोड रुपयाच्या महालापेक्षा मोठी झोपडी आहे। ओ इस तरह मेरे गुनाहों को धो देती है, हा एका आईचा 7वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे। आज सिंधुताईंकडे दादांकडे सगळी संपत्ती आहे, पण सांगू लक्ष्मी आईचा पुतळा आणि त्यांचा हा उत्सव वर्षातून होणार आहे, यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे। माय गेल्यावर माणसाला संपत्ती मोठी वाटत नाही, कारण आईसारखं दैवत आणि बापासारखं दैवत सकल तीर्थाची धुरे, माऊलींचे शब्द आहे। माय बाप दोन्ही माना देवास मतया पायी प्रेम ठेवून या। झोपडी लहान असू द्या हो, त्या झोपडीत आई जोपर्यंत आहे तोपर्यंत महाल आहे। ओ इस तरह मेरे गुनाहों को धो देती है, माँ जब बहुत गुस्से में होती है तो रो देती है। देख अंधेरे फिर तेरा मुंह काला हो गया। मी शेकडो पुरस्कार मिळवले, माझ्या घरी 2 खोल्या राहायला होत्या आम्हाला, तेवढ्या ट्रॉफ्या भेटल्या मला। पण सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार
जेव्हा अशिक्षित मायला आपलं सर्टिफिकेट वाचता येत नाही, आपली ट्रॉफी समजत नाही, पण ती माय सुद्धा आपल्या पाठीवून हात फिरवून म्हणते, वा माझ्या बाळा, शाबास माझ्या लेकरा. आता मी लोकईच्या वावरात जाऊन निधन करेल, पण अभिमानाने सांगेल माझं लेकरू शिक्षणात पुढे गेलं. माँ की ममता पाक दीवानी, जैसे है गंगा का पानी. चालेल, पण आपली माय आपल्या जवळ असली पाहिजे, तिच्यापेक्षा मोठं धन नाही. डोळे बंद केले ज्ञानदेवांनी आणि घास भरवणारी माय दिसली. डोळे बंद केले निवृत्ती दादांनी आणि घास भरवणाऱ्या रुक्मिणी आईच्या चुळा भरलेल्या हाताची आठवण झाली. नई दात ते जब ओठ में तब दूध को पिलवा दिया, अनजान थे खाने पीने तब चोच से खिलवा दिया. न याद थी दुनिया जुबाहर लफ्ज से पडवाजने. माझ्या आईनं मला गुळपोळी भरवली होती, आणि आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आई आठवत नाही माणसाला, पण ती 9 महीने तक कष्ट उठाए, 9 महीने तक कष्ट उठाए, लोरी देकर तुझे सुलाए, लोरी देकर तुझे सुलाए. ऐका, या देशातलं आणि या जगातलं सायन्स सांगते, विज्ञान. त्या मायची कंबर, त्या मायची पाठ आणि त्या आईचे टोंगळे उगीच दुखत नाहीत. पोटात लेकरू असताना स्वतःच्या शरीराच्या हक्कातली ताकद तिनं नाळे वाटे आपल्या लेकराला दिली, गर्भातल्या जीवाला दिली. गोड खाव वाटलं तिला, खाल्लं नाही तिनं. तिखट भाजी जेव्हा वाटली, जेवली नाही, पोटात आग पडेल म्हणून. थंडी आईस्क्रीम खाव वाटली तिला, पण खाल्ली नाही तिनं. दुकानाकडे किलकिल्या डोळ्यानं पाहत राहिली, पण आईस्क्रीमला स्पर्श केला नाही. लेकराला आतमधल्या गर्भातल्या त्रास हो. नाळ जोडली माय संग, स्वतःच्या शरीराची ताकद नाळे वाटे लेकराला दिली. म्हणून लेकरू जन्माला आल्यानंतर 20 वर्षाचा झाल्यावर तिच्या शरीरातले सगळे घटक कमी झाले आणि तिचं दुखायला लागलं. निर्जीव असणाऱ्या अग्नीला कदर राहिले का मायची? किती जगातला मोठा माणूस असू द्या, स्मशानात नेऊन पेटवा, 6 फुटाचा असला तरी 2 तासात जळतो, ताळकन वाजते, लोक घराकडे येतात. पण एवढाले हाड शिल्लक राहतात त्या अग्नीमध्ये. अग्नीला बोलता येत नाही महाराज. बोलता आलं असतं त्या अग्नीनं सांगितलं असतं, पहिले हाड शरीरातल्या पहिल्या छोट्या असती मायच्या दुधानं बनल्या, काजू बदाम नाही खाल्ले लेकरानं. पहिल्यांदा जन्माला आलं, मायनं असं घेतलं, पाना पाजला त्याला छातीचा, तेव्हा शरीरातले छोटे छोटे हाड वाढले. मेल्यानंतर सगळं जळून खाक झालं, पण ते लहान हाड शिल्लक राहिले. त्या अग्नीला बोलता आलं असतं तर रडून त्या अग्नीनं सांगितलं असतं, जगाला जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण मायच्या दुधाला जाळण्याची ताकद माझ्या अंगात नाही. तेवढं शिल्लक उरलं तुझ्या जीवनात. अपने ही तन की नाही सुदती. ती माय, ज्या बापाचं छत्र डोक्यावर असलं तर माणूस बिंदास राहतो. कोणताही नवस न करता पावणारा जगातला एक देव आहे, त्याला बाप म्हणतात. कोणताही नारळ न ठेवता आशीर्वाद देणारं एक दैवत आहे, त्याचं नाव बाप आहे. आणि जगात किती मोठे गुन्हे करा, ज्या कोर्टाच्या दरवाजात तुमचे सगळे गुन्हे माफ होतात, त्या न्यायालयाचं नाव माय आहे. हे न्यायालय ज्याच्या जीवनातून हरवते, त्याच्या आयुष्यात कधी न्याय होत नाही. हे छत्र ज्याच्या आयुष्यातलं संपून जाते, त्याला मंदिरातल्या देवांची पूजा गोड वाटत नाही. हे मायबाप जगातलं दैवत आहे, त्या दैवतासाठी या जगातले हे देव रडायला लागले ढसाढसा. आईचे किलकिले डोळे आठवले ज्ञानदेवाला. निवृत्ती दादांना वडील दिसले जोडी लावलेले. मुक्ताबाईला आईची कूस आठवायला लागली. आई, मी कुठं जाऊन झोपायचं का आता? मी कुणाला सांगायचं माझं तापानं अंग फनफनायला लागलं तर? निवृत्ती दादांनी
सोपान देवांनी, ज्ञानदेवांनी, मुक्ताबाईंनी दुःखाचे अश्रू ढाळले. कर्तव्य म्हणून निवृत्ती दादांच्या डोक्यात आणि डोळ्यासमोर शब्द आले, वडिलांची चिठ्ठीत लिहिलेले, बाळकृष्ण तुम्हाला सांभाळेल पण तू मात्र भावंडांना सांभाळ. जगाचा नियम आहे, परिस्थिती समोर आली तिला भोगावं लागते. भोग जे आहे ते भोगूनच संपावे लागतात. आणि म्हणून तीनही भावंडांना सांभाळलं, सांगितलं चिंता करू नका,